नमस्कार मित्रांनो, आपल्या घरातील सर्वात मोठ्या खर्चांपैकी एक खर्च किचनचा खर्च. महिन्याच्या शेवटी अनेकदा असे वाटते की पैसे कुठे गेले तेच समजत नाही. पण योग्य नियोजन केले तर कमी बजेटमध्येही घराचे किचन व्यवस्थित चालवता येते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फक्त 500 रुपयांच्या बजेटमध्ये महिनाभराचे स्मार्ट किचन प्लॅनिंग कसे करायचे आणि पैसे कसे वाचवायचे. सर्वात आधी बोलूया किराणा यादीबद्दल. अनेकदा आपण दुकानावर गेल्यावर गरज नसलेल्या वस्तू घेतो, त्यामुळे खर्च वाढतो. खरेदीला जाण्यापूर्वी एक यादी तयार करा. घरात काय उपलब्ध आहे ते आधी तपासा. टिप नंबर 1, 500 रुपयांच्या बजेटमध्येही तुम्ही तांदूळ, गहू, पीठ, डाळ, पोहे, रवा, मीठ, मसाले आणि इत्यादी हंगामी भाज्या यांना प्राधान्य द्या. या वस्तूंपासून अनेक पौष्टिक पदार्थ बनवता येतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आठवड्याचे मेनू प्लॅनिंग. प्रत्येक आठवड्यासाठी नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण याची साधी योजना तयार करा. यामुळे रोज काय बनवायचे हा प्रश्न पडत नाही आणि अनावश्यक खरेदीही टाळता येते. उदाहरणार्थ, एका दिवशी पोहे, दुसऱ्या दिवशी उपमा, तिसऱ्या दिवशी खिचडी, चौथ्या दिवशी डाळ भात असे साधे पदार्थ ठेवा. तिसरी स्मार्ट टिप म्हणजे हंगामी भाज्यांचा वापर. हंगामानुसार मिळणाऱ्या भाज्या स्वस्त आणि ताज्या असतात, त्यामुळे त्यांचा जास्त वापर करा. यामुळे खर्च कमी होतो आणि पोषण मूल्यही जास्त मिळतात. चौथा मुद्दा म्हणजे अन्न वाया जाणे टाळा. उरलेला भात दुसऱ्या दिवशी फ्राय राईस किंवा लिंबू भात बनवण्यासाठी वापरा. उरलेल्या पोळ्यांपासून पोळी, चिवडा किंवा रोल तयार करा. भाज्या जास्त दिवस टिकवण्यासाठी योग्य पद्धतीने साठवून ठेवा. फ्रीजमध्ये ठेवताना त्यांना कोरडे करून ठेवल्यास त्या जास्त काळ ताज्या राहतात. पाचवी महत्त्वाची टिप म्हणजे मोठ्या प्रमाणात खरेदी. जे पदार्थ महिनाभर लागतात ते घाऊक किंवा मोठ्या पॅकमध्ये घेतल्यास किंमत कमी पडते. मात्र फक्त नियमित वापराच्या वस्तूंसाठीच हा उपाय करा. सहावी टिप म्हणजे घरगुती स्नॅक तयार करणे. बाहेरचे चिप्स, बिस्किटे किंवा पॅकेज पदार्थ घेण्याऐवजी घरी भाजलेले शेंगदाणे, चिवडा किंवा लाह्या तयार करा. यामुळे खर्चही कमी होतो आणि आरोग्यालाही फायदा होतो. सातवी टिप म्हणजे पाण्याचा आणि गॅसचा योग्य वापर. जेवण बनवताना भांडी झाकून ठेवा. प्रेशर कुकरचा वापर वाढवा. यामुळे गॅसची बचत होते. आठवी आणि शेवटची टिप म्हणजे महिन्याच्या खर्चाची नोंद ठेवणे. दररोज किती खर्च झाला याची छोटी डायरी तयार करा. महिन्याच्या शेवटी कोणत्या गोष्टींवर जास्त खर्च झाला हे सहज लक्षात येईल आणि पुढील महिन्यात अधिक बचत करता येईल. मित्रांनो, कमी बजेटमध्ये कमी दर्जाचे जीवन नाही. योग्य नियोजन, स्मार्ट खरेदी आणि अन्नाचा योग्य वापर केल्यास कमी पैशांतही घर व्यवस्थित चालवता येते. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच उपयुक्त किचन, बचत आणि गृहिणींसाठीच्या टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.